हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. सध्या वेडिंग सीझन चालू आहे आणि लग्न म्हणलं की सगळ्यात महत्वाची स्थिती म्हणजे लग्नाची शॉपिंग. अगदी 6-6 महिने आधीपासून आपली तयारी चालू होते. भले मग कपडे असतील, रुखवत असेल, भांडे असतील किंवा आणखीन काही लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील. आणि अशा वेळी माहिती का, अगदी घरची मोठी माणसं कधी म्हणत नाहीत की हे घेऊ नको ते घेऊ नको. उलट अशा वेळी म्हणतात घेऊ दे, तिला घ्यायचंय तर, लागतच असतंय, किंवा जाऊ दे काय होते अजून एखादी गोष्ट वाढली तर. अशा वेळी आपण इतकी सारी शॉपिंग करतो आणि जेव्हा मग आपण ऍक्च्युअली त्या गोष्टी बघतो ना, असं होतं की अरे हे खरंच लागणार होतं का, उगीच पैसे घालवले या गोष्टीसाठी, हे काही इतकं महत्वाचं नव्हतं, नसतं घेतलं तरी चाललं असतं. त्यामुळेच असं होऊ नये आणि शॉपिंग आपली व्यवस्थित व्हावी, पण त्यासोबतच वायफट पैसे खर्च होऊ नयेत म्हणून आजचा हा खास व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण यामध्ये मी सांगणारे भरपूर साऱ्या महत्वाच्या टिप्स ज्याच्यामुळे तुमची शॉपिंग बजेट फ्रेंडली होईल, पण त्यासोबतच भरपूर काही घेता येईल जे तुम्हाला खूप दिवसांसाठी, इव्हन खूप वर्षांसाठी उपयोगी पडेल. चला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये मी सांगणार आहे 80-20 प्रिन्सिपल. काय आहे हे प्रिन्सिपल ते पण जाणून घेऊया. लग्नाची शॉपिंग करताना पूर्वी, म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी समजा, माझं लग्न होताना पण, माझ्या लग्नाला आता 8-9 वर्ष झाली, तर लग्नाची शॉपिंग करताना पण भांडे, रुखवत वगैरे अशा गोष्टी जेव्हा घ्यायचो तेव्हा मावशी, काकू, मामी, बहीण, वहिनी अशा कोणी ना कोणी सोबत असायचेच. आणि मग ते थोडंफार असं सांगायचे की हे नको घेऊ, हे घे, किंवा ह्याच्यात खर्च घालवू नकोस. पण आता ऑलमोस्ट आपण जातो मैत्रिणींसोबत, किंवा आपल्या पण जातो, किंवा अगदी जोडीने पण शॉपिंगला जातात सध्या. आणि मग असं होतं, आवडले घेऊन टाक, हे छान वाटतंय ना, असू दे त्याला काय होते, घे. आणि मग इतकी शॉपिंग होते की शॉपिंग बघून शेवटी आपण स्वतः चिरडीला येतो की आपण इतकं का घेतलं आणि इतकं काय काय घेतलं. तर ही शॉपिंग अगदी बजेट फ्रेंडली व्हावी, पण सोबतच ती अप टू डेट होण्यासाठी, किंवा ती शॉपिंग अगदी नंतर किती वर्ष जरी आपण त्यातल्या काही गोष्टी वापरल्या, इव्हन कपड्यांची शॉपिंग करताना की त्या ज्या साड्या आपण घेणार आहे, किंवा जे ड्रेसेस घेणार आहे, ज्वेलरी घेणार आहे, हे सगळं नंतर पण ते आउट ऑफ फॅशन होऊ नये आणि ते आपल्याला अगदी इझिली वापरता यावं, अशासाठी एक खास रूल आहे. तो रूल कोणता, तर मी मेन्शन केल्याप्रमाणे 80-20 प्रिन्सिपल. हे 80-20 प्रिन्सिपल काय आहे मग, तर इटलीचे एक महान इकॉनॉमिस्ट होते विल्फ्रेडो पेरेटो. त्यांनी हुडकून काढलेला हा रूल, किंवा त्यांनी हुडकून काढलेले हे प्रिन्सिपल म्हणजेच 80-20 रूल. याच्यामध्ये काय आहे, तर आपण जे 80% आपल्याला आउटकम मिळणार आहे ते अगदी 20% गोष्टींपासून असतं. एखाद्या इंडस्ट्रीसाठी जर समजा हा रूल आपण लावला, तर इंडस्ट्रीची जी 80% इफिशियन्सी आहे ती अगदी 20% जे त्यात काम करणारे कामगार आहेत त्यांच्यापासून मिळते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं ना, तर 80-20 म्हणजे काय, तर आता समजा आपण 100 कपडे घेतले, तर त्या 100 कपड्यातले कम्फर्टेबली बसणारे आणि पटकन घालता येण्यासारखे असे फक्त 20% कपडे असतात. म्हणजे फक्त 20 कपडे असतात जे आपण वरचे वर वापरतो. आता तुम्ही बघा, तुम्ही समजा वर्कच्या 10-12 साड्या असतील तुमच्याकडे, त्यातल्या एक ठराविक 2 ते 3च साड्या अशा असतात ज्या तुम्ही वरचे वर वापरता. बाकीच्या साड्या फक्त अशाच होतात की फार काही खास फंक्शन असलं तर वापरू, घरचंच एखादं फंक्शन असलं तर एवढी वर्कची साडी पाहिजे, इतर वेळेस काय करायची. सो रूल नंबर 1 म्हणजे 80% शॉपिंग अशी करायची जी अगदी बेसिक्स आहेत, म्हणजे ज्या आपण वर्षभर जे कपडे वापरणार आहे, ज्यांचा आपण रेग्युलर साठी, समजा तुम्ही साड्याच वापरताय तर तशा साड्या जे तुम्हाला अगदी इझिली रोजच्या रोज कॅरी करता येतील, किंवा रोज कुर्ता ड्रेसेस वापरणारे आहेत तर असे ड्रेसेस जे अगदी तुम्हाला सहजपणे कधीही मॅच करता येतील, कधीही घालता येतील, किंवा कुठेही जाताना ते ड्रेस घालताना असं अवघडले पण होणार नाही की हे साधंच फंक्शन आहे, एवढा भारी ड्रेस घालू का, किंवा हे अगदी छान फंक्शन होतो मी फारच काहीतरी दिसते का. तर रूल नंबर 1 वापरायचा म्हणजे 80% बेसिक्स आणि 20% ट्रेंडी गोष्टी. टिप नंबर 2 किंवा रूल नंबर 2 म्हणजे शॉप बेसिक थिंग्स विच आर ऑलवेज ट्रेंडिंग. म्हणजे असे कपडे निवडायचे साड्या निवडताना किंवा ड्रेसेस निवडताना जे पूर्वी पण ट्रेंड मध्ये होते, आता पण आहेत आणि पुढे पण त्यांचा ट्रेंड राहणारच आहे. असे कोणते होते, तर बनारसी होते, चिकनकारी होते, पटोला साड्या असतील, किंवा अजरक प्रिंटच्या असतील, अजरक प्रिंटचे ड्रेस असतील, बाटिक असतील, यांची पूर्वी पण ट्रेंड होतीच. तुम्ही बघा, आईकडे, आजीकडे अशा काही साड्या निघणारच आहेत, किंवा ताईकडे वगैरे असे काही ड्रेसेस असणारच आहेत जे तेव्हा पण छान दिसायचे, आता पण दिसतात. त्यामुळं घेताना रूल नंबर 2 म्हणजे
विचारपूर्वक असे निवडायचे जे आपल्याला पुढे आणखीन एक 3-4 वर्ष तरी ज्यांची फॅशन राहणारच आहे. त्यानंतर टिप नंबर 3 म्हणजे एखादी गोष्ट घेताना स्वतःला विचारायचं, मला ही खरंच आवडली आहे का, ही मी खरंच घालणार आहे का, किंवा ही मी किती दिवस किंवा किती वर्ष वापरणार आहे. लग्नाची शॉपिंग करताना ना आपल्या एक डोक्यात असतं, हिने 10,000ची साडी घेतली, तिने 12,000चा शालू घेतला, तिने अगदी 15,000चा लेहंगा घेतला, आपण घेतलाच पाहिजे का हो? किंवा खरोखर तुम्ही तो परत वापरणार आहे का? आता माझा स्वतःचा शालू तेव्हाही मी घेताना काहीतरी 10-12 हजाराचा घेतला होता. कितीदा घातला मी? चक्क 10-12 वेळेस सुद्धा नाही. लग्नात घातला, त्यानंतर एक घरची एखादी पूजा होती तेव्हा घातलेला, आणि फार फार तर कोणाच्या तर लग्नात. ऑलमोस्ट आपलं असं होतं की आपल्याला बायकांना रिपिटेशन आवडत नाही. नको बाई, हिच्या लग्नात मी हीच साडी घातली होती, परत तेच घालू का? तिच्या मुंजीला ना मी हेच कपडे घालून गेले होते, परत परत तेच कशाला वापरू? त्यामुळेच शॉपिंग करताना हे मस्ट माइंड मध्ये ठेवा की इतके महागाचे कपडे खरोखरच गरजेचे आहेत का? अगदीच तुम्ही काहीतरी घेऊन या, 1000-1200च्याच साड्या घ्या किंवा तसे ड्रेसेस घ्या असं मी अजिबात म्हणणार नाहीये. शेवटी चॉईस आपली आपली स्वतःची आहे, बजेट आपलं स्वतःच. उगीच कुणीतरी घेतलं होतं किंवा फार आहेच आहे आणि आता लग्न आहे म्हणजे भारीच घेतलं पाहिजे असं काहीतरी घेण्यापेक्षा जे आपण वापरणार आहे, जे छान दिसते असं काहीतरी घ्या. लग्न म्हणलं आणि आपण नवरी असलो की आपल्याला सगळ्यांपेक्षा उठून दिसायचं असतं. त्यामुळे टिप नंबर 3 म्हणजे 3 का 4 ठीक आहे, जी काही टिप असेल ती, तर सगळ्यांमध्ये छान दिसायचंय तर कलर पण तसेच छान निवडायचे. आता अगदी नॅचरल, अगदी लाईट कलरची पण फॅशन आहे सध्या. तुम्ही ऑलमोस्ट सेलिब्रिटी वेडिंग बघितले असतील, अगदी फिकट फिकट गुलाबी, अगदी पांढरे, रस्टिक असे कलर वापरतात. तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या स्किन टोनला कोणता कलर सूट होतोय, असे कोणते कलर आहेत जे तुम्हाला बघितले की आवडतात किंवा जे घातले की तुम्हाला स्वतःला वाटतं की आज मी छान दिसते बरं का, तर असेच कलर निवडायचे. कारण तुमचा तो स्पेशल दिवस असतो, त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांपेक्षा सुंदर आणि अगदी अशी वाटलं पाहिजे ना, वाव किती सुंदर नवरी आहे असं दिसायचं असतं. त्यामुळेच कलर निवडताना ऍक्च्युली आपल्याला आवडणारे, स्किन टोनला मॅच होणारे, जर स्वतःला लक्षात येत नसेल तर तुम्ही जी मेकअप आर्टिस्ट किंवा जी पार्लरवाली तुम्ही कन्सल्ट करणार आहे तिच्याशी विचारून घ्यायचं की बाबा कोणते कलर आहेत जे मला सूट होतात, जे माझ्यावर छान दिसतात, आणि तसे कलर निवडायचे. कपड्यानंतर शूजची म्हणजे चप्पल लग्नाच्या घेताना, बॅग्स घेताना वगैरे ऑलमोस्ट असे कलर निवडायचे जे तुम्हाला कुठल्याही ड्रेसवर, साडीवर पटकन मॅच करता येतील. म्हणजे अगदी 10-12 चप्पल निवडण्यापेक्षा 2-3 चप्पल, ज्या समजा एखादी बेज कलरची असेल किंवा स्किन कलरची, लाईट कलरची एखादी चप्पल असेल तर तुम्ही ऑलमोस्ट ती कोणत्याही साडीवर छान दिसते किंवा कोणत्याही अनारकली ड्रेसेस घाला, साधे सूट घाला, त्यांच्यावर छान दिसते, उठून दिसते. त्याच्यामुळे काहीतरी खूप जास्त निवडण्यापेक्षा 3-4 चप्पला अशा ठेवायच्या ज्या आपल्याला पटकन मॅच करता येतील, जे छान दिसते. त्यामुळे चप्पल घेताना किंवा हँडबॅग्स घेताना शक्यतो असे नॅचरल कमी कलर निवडायचे. त्यानंतर आणखी एक महत्वाची म्हणजे नाईट ड्रेस किंवा नाईटीचं शॉपिंग. लग्न असलं की असतं काहीतरी सेक्सी नाईटी एखादी घ्यायची असते आपल्याला, किंवा अगदी ते काय म्हणतात त्याला, रोव असणारी वगैरे अशी नाईटी पाहिजे असते, किंवा शॉर्ट्स नाईटी अशा काहीतरी ट्रेंड मध्ये असतात. मैत्रिणी पण सांगतात किंवा अगदी बहिणी वगैरे असे चिडवून सांगतात असं काहीतरी घे बर का. नंतर यूज होतं का? तर नाईट ड्रेस घेताना किंवा इनवेअर्स वगैरे घेताना तसं तुम्ही हवं तर फॅन्सी काहीतरी घेऊ शकता किंवा घ्याच, पण त्यासोबतच असे 4-5 पेअर इनवेअरचे वगैरे असे ठेवायचे जे आपल्याला कोणत्याही ड्रेसवर पटकन, ते म्हणजे ड्रेस मधनं ते ट्रान्सपरंट जरी ड्रेस एखादा असला तरी ते काहीतरी दिसणार नाही किंवा अनकम्फर्टेबल होणार नाही. व्यवस्थित फिटिंग असणारे, कलर चांगले असणारे, चांगले ब्रँडेड इनवेअर घ्यायचे. आणि ड्रेस नाईटी घेताना पण आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहोत आणि लग्न होऊन जाताना त्या घरात काय चालतं हे पण महत्वाचं आहे. बऱ्याच घरांमध्ये अजूनही गाऊन घातलेलं सुद्धा चालत नाही. तुम्ही ज्या घरात जाणार आहे तिथे कसं वातावरण आहे, तुम्ही तिथे काय कम्फर्टेबली घालू शकता असे बघून नाईट ड्रेस निवडायचे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, लग्न होऊन जातोय म्हणजे जुनं सगळं टाकून दिलंच पाहिजे असं काही आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही सध्या वापरत असलेले किंवा लग्नापूर्वीचे तुमचे ड्रेसेस, साड्या हे पण अगदी छान असतात. ते पण आपण आवडीने घेतलेले असतात, आई बाबांकडनं हट्टानी, कधी आवडले म्हणून, आणि ते चांगलेच असतात. ते पण घेऊन जायचं. अगदी असं नाही की नवीन लग्न आहे म्हणजे पूर्ण अगदी चपलीपासून ते डोक्याच्या पिन पर्यंत सगळं नवीनच घेतलं पाहिजे बाई, असं काही नाहीये. जुनं पण वापरायचं, ते काही टाकून द्यायची गरज नाहीये. नवीन आहोत म्हणजे आपली जुनी ओळख आपण सगळी सोडत नाही ना. त्यामुळं घेताना आपण ज्या गोष्टी आहेत ते परत डबल शॉपिंग करू नका.
सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 80% आपला जो बजेट आहे तो अशा गोष्टींमध्ये वापरायचा जो आपण ऍक्च्युली वापरणार आहोत किंवा जे ऍक्च्युली गरजेचे आहेत किंवा जे अगदी बेसिक्स आहेत. म्हणूनच हा 80-20 रूल. तुम्हाला हा रूल कसा वाटला, सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला, आणि बरेच ना अजून 80% असे सबस्क्रायबर आहेत जे फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीयेत. फक्त 20% असे आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले. म्हणून तुम्ही पण त्या पटकन 20% मध्ये या. पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. अशाच आणखीन छान छान व्हिडिओसाठी द पिंक अफेअर बघायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट ऑलवेज वेलकम. काय चुकते किंवा काय बदल केले पाहिजेत किंवा आणखीन अशी कोणती व्हिडिओ जे तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.